तुम्हाला काही वेगळी सिंपथी आहे का अजित पवारांबद्दल फॅमिलीतले असल्यामुळे? कारण मागे एकदा ते तुम्हाला भेटले, जाताना म्हटले की एकदा तुम्हाला म्हटलं की पाया पड पहिले, नमस्कार कर म्हणाले आणि मी होतो म्हणून, मी आलो नाही म्हणून तू वाचलास असं ते म्हणाले. तर खरंच ते आले नाही म्हणून तुम्ही वाचलात? हे बघा, तुम्ही समजून घ्या, हां. एक तर ते महाराष्ट्रात खूप फिरू शकत नव्हते. लोकसभा इलेक्शन झालं होतं. लोकसभेमध्ये सुप्रियाताई त्या भागातून निवडून आल्या होत्या. सगळे आकडे जर बघितले, हे त्यांच्या पक्षाच्या विरोधातले होते. बारामतीमध्ये 48,000ची लीड सुप्रियाताईंना मिळाली. त्यामुळे दादांना बाहेर येण्यासाठी वेळच मिळत नव्हता. दादा स्वतःच इतके अडकले होते की त्यांना बाहेर यायला तेवढा तिथं वेळ मिळत नव्हता. ठीक आहे, आता त्यांनी तिथं स्टेटमेंट दिलं आहे. शेवटी ते वडीलधारी आहेत, नमस्कार करणे ही आपली भारतीय संस्कृती आहे. पण त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते असंच ते त्या ठिकाणी बोलून गेले. त्यामुळे त्यांना वेळच मिळत नव्हता म्हणून ते कदाचित आले नसावेत. मग माझं त्यांनी म्हणून दाखवलं की हो, मी पण- आलो असतो तर काय झालं असतं, मग थोडक्यात आलास. बरोबर आहे. मग माझा दुसरा प्रश्न आहे की राम शिंदेचा प्रचार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस तरी कुठे आले? दुसरी बाजू ही पण आहे ना. म्हणजे तसं यांना वाऱ्यावर टाकलं असं आपण समजू शकत होतो. पण राम शिंदेने त्याचा आक्षेप घेतला एक घटक पक्ष म्हणून की अजित पवार आले राम नाही शिंदेचा फायदा बघा, म्हणून. जे सर आहेत राम शिंदे सर, की ठीक आहे मी त्यांच्या विरोधात तिथं लढतो, सामान्य लोक माझ्याबरोबर आहेत, कार्यकर्ते आहेत म्हणून मी आत्ता तरी निवडून आलो. म्हणजे लोकांचा आशीर्वाद आहे. आता याच्यामध्ये तिथं मी त्यांच्या विरोधात आहे, मी सरकारच्या विरोधात तिथं फार आक्रमक पद्धतीने बोलतो. त्यामुळे काही प्रमाणात त्यांची सातत्याने लॉटरी लागलीच आहे ना. ज्याच्यामध्ये MLC मिळाली, आता ते सभापती झालेले आहेत, आता विमान वापरतात. तर ठीक आहे, त्यांनी व्हिडिओ कुणी काढला इथं वर अपर हाऊसमध्ये, ह्याचं इन्व्हेस्टिगेशन त्यांनीच तिथं लावलंय. त्यामुळे बघूया काय होतं पुढे जाऊन. नाही, मी हा प्रश्न विचारतो कारण काय मध्ये मध्ये चर्चा येत असते की परिवारामध्ये पुन्हा एकदा काय मनोमिलनाचे वारे, इकडे ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू होते तर इकडे पुरात पवारांचं मनोमिलन होईल अशी चर्चा सुरू होते. नाही बघा, एक क्लिअर आहे, आम्ही राजकीय दृष्टिकोनातून एकत्र येणार नाही. हा पवार साहेबांनी सुद्धा क्लिअर कट तिथं संदेश दिलेला आहे आणि आम्ही सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आपल्याला लढायचं, आपल्याला संघर्ष करायचा आहे. आता राहिला प्रश्न ठाकरे परिवार एकत्रित यायचा. आता व्यक्तिगत लेवलला अगर तुम्ही जर विचार केला तर आपण जेव्हा भारतीय संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती बघतो, परिवार एक राहायला पाहिजे असं आपल्या सगळ्यांना वाटतं. पण आता ठाकरे परिवार जेव्हा एकत्रित एका स्टेजवर येत होते, व्यक्तिगत लेवलला सगळ्यांनी तिचं स्वागत केलं. पण तुम्ही जर बघितलं की ते दोन एकत्र येणं, त्याच्यात कुठंतरी मला असं वाटतं की मनसेली आपली एक व्हॅल्यू वाढवून घेतली. आणि त्याच्यात जर तुम्ही बघितलं, आता GR त्यांना मागे घ्यावा लागला, त्याचं पूर्णपणे क्रेडिट सामान्य मराठी लोकांना जातं, पालकांना जातं, या दोन बंधूंना तिथं जातं, या दोन पक्षाला तिथं जातं. त्यामुळे त्यांना हिंदी जी सक्ती होती, जे हे सरकार करणार होतं 1ली पासून 4थी पर्यंत प्रायमरीला, त्यांना मागे घ्यायला लागला GR. क्रेडिट 100% ह्यांना जातं. पण कदाचित भाजपला हेच पाहिजे होतं. भाजपली या परिस्थितीचा वापर करून मुंबईमध्ये मराठी विरुद्ध हिंदी, नाही तर मराठी भाषिक विरुद्ध परप्रांतीय असा एक वाद त्यानंतर लगेच सुरू केला. आणि त्यात झालं असं की केडिया नावाचे जे बिझनेसमॅन आहेत ते तसे भाजपच्या विचाराचे, हे अनेक वेळा आपण त्यांच्या भाजपच्या व्यासपीठावर, त्यांनी तो वाद सुरू केला, एक स्टेटमेंट दिलं. मग कुणी फोडलं त्यांचं ऑफिस? मनसेली फोडलं. तसं नंतर कुठं कुठं फोडाफोडी झाली, ती मनसेच्याच कार्यकर्त्यांनी फोडाफोडी केली. आता झालं असं, भाजपला जे पाहिजे होतं ते दुर्दैवाने विचार न केल्यामुळे, कदाचित वरून आदेश न आल्यामुळे हे कार्यकर्ते मनसेचे सगळीकडे फोडाफोडी सुरू केली. आता ह्याच्यात की त्याच्यामुळे कुठंतरी एक जे वातावरण मुंबईचं झालंय ते मराठी विरुद्ध परप्रांतीय 100% झालेलं आहे. आणि ह्याचं समीकरण आपण जर बघितलं तर याचा फायदा नक्कीच काही प्रमाणात भाजपला येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये होईल आणि बिहारमध्ये सुद्धा तिथं होऊ शकतं. तुम्ही असं हिंट करताय की ठरवून चाललंय मनसे, भाजप, शिवसेना यांच्या एका अंडरस्टँडिंगमध्ये? भाजपकडे चाणक्य विचाराचे लोक खूप आहेत. ते असं चाल टाकतात, नाहीतर का आपण त्याला म्हणतो एक ट्रॅप टाकतात. आणि ट्रॅपमध्ये कदाचित मनसे अडकली असं वाटतं. आणि मनसेला सुद्धा कुठं ना कुठेतरी एक स्वतःचं वर्चस्व या मुंबईमध्ये दाखवायचं होतं, एका विशिष्ट एरियामध्ये दाखवायचं होतं. त्यामुळे कदाचित त्यांना त्याचा मनसेला व्यक्तिगत थोडा फायदा होऊ शकतो. जे काही चाम त्यांची गेली होती, नाहीतर जे काही एक ऑरा होता
त्याचा त्यांना फायदा होईल, पण नुकसान मात्र मुंबईचं आणि महाराष्ट्राचं नक्कीच होणार आहे. नाही, आपला मुद्दा होता मूळ मनोमिलनाचा. ठाकरेंच्या मनोमिलनाबद्दल तुम्ही भरपूर बोललात, पवारांच्या मनोमिलनाबद्दल तुम्ही 2 वाक्यात सोडून दिला विषय. काय नक्की सुरू आहे बघा, कारण काय होतं ना, हा विषय वारंवार येतो, मध्ये मध्ये भेटीगाठी होतात, किंवा पारिवारिक समारंभामध्ये एकत्र असतात, त्याला काही आक्षेप नाही. पण एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत माझ्या ते स्वतः पवारसाहेब म्हणाले होते ही गोष्ट, की की पक्षातला एक गट अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र या विचाराचा आहे. हे नक्की कोण आहेत, म्हणजे ही लोक कोण आहेत की ज्यांना वाटतं की अजित पवारांसोबत जावं? त्यांचं मत लोकातून आहे. निवडून येणारी जी लोक आहेत, जसं आमदार, त्यांना वाटतं की एकत्रित आलं पाहिजे. आणि बहुतांश आमदार जे अजितदादा पक्षामध्ये आहेत, त्यांना वाटतं की एकत्रित आलं पाहिजे. का? कारण का त्यांना आता पुढचं सगळं दिसायला लागलेलं आहे की बीजेपी स्वतःचा गट त्यांच्या मतदारसंघामध्ये, म्हणजे उमेदवार घेणं असे नका, तिथं त्यांनी सुरुवात केलेलं काम. त्यामुळे आमदारांना असं वाटतं की 2 पक्ष जे आहेत ते एकत्रित आले तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जेव्हा भाजपच्या विरोधात, शिंदे गटाच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे, त्याचा फायदा तिथं होईल. हा तो गट आहे जो लोकातून निवडून येतो. तुम्ही पण तर लोकातून निवडून आलेला आहात. रोहित पवारांना काय वाटतं की आलं पाहिजे एकत्र अजित पवारांसोबत? भाजप बरोबर तो पक्ष तिथं असेल तर नक्कीच आम्ही म्हणू की वेगळं बरं आहे. भाजपला सोडून तो पक्ष जर येणार असेल तर एकत्रित यायला काहीच हरकत नाही. आता 29ला तुम्ही लढणारच आहात विरोधात, हे असं स्पष्टपणे दिसतंय. आणि तुम्ही स्वतःला पुरोगामी विचाराचं म्हणताय, तर सोडून द्या ना, या ना, मग करू एकत्र, आपण एकत्र येऊ, एकत्र लढू. पण मग शरद पवार असंही म्हणाले त्याच इंटरव्ह्यूमध्ये की आता हे सुप्रिया सुळेंना ठरवायचं की विरोधात बसायचं की नाही. याचा अर्थ काय काढायचा? त्याचा अर्थ हेच आहे की गेले 50 वर्ष ज्या विचाराच्या विरोधात आदरणीय पवारसाहेब लढलेत, पवारसाहेब ठाम आहेत की आपण आता सत्तेत जायचं नाही, या लोकांबरोबर जायचं नाही, आणि भाजपबरोबर तर मुळीच नाही, कारण का ते सर्व प्रतिगामी विचाराचे आहेत. आता त्याच्यामध्ये हिंट एवढंच पवारसाहेबांनी दिलेलं आहे, आता पुढच्या पिढीने, म्हणजे सुप्रियाताई हा कार्याध्यक्ष आहेत केंद्रात, म्हणजे अख्ख्या देशाचे राष्ट्रीय पातळीवरचे. त्यामुळे सुप्रियाताईंनी तो निर्णय, म्हणजे बाकीच्या नेत्यांनी सुद्धा नेक्स्ट फळी जी आहे त्यांनी सुद्धा त्या बाबतीतला निर्णय तिथं घेतला पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ पवारसाहेबांनी क्लिअर कट इंडिकेशन दिले, जायचं नाही. संदेश असाच होता. आता म्हणजे हा मुद्दा खरं तुम्ही त्याला म्हणाल की राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे, देशाचा मुद्दा म्हणून गेलं, पण मागे एक शिष्टमंडळ गेलं प्रत्येक देशामध्ये ऑपरेशन सिंदूर नंतर, तर त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे पण होत्या. देशाची भूमिका घेण्यासाठी त्या गेल्या. बरं, पण मला व्यक्तिगत तुम्ही जर विचारलं तर हे जे सर्व नेते जे विरोधातल्या पक्षातले गेलेले आहेत, जसं TMC कडनं कुणीतरी गेलं होतं, अभिषेक गेला असेल, सुप्रियाताई इकडनं गेल्या, खाली साऊथचे काही गेले, त्यांनी जाण्यापूर्वी एक कलेक्टिव्ह प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे होती. आम्ही का चाललोय, काय करायला चाललोय, हे जर कलेक्टिव्ह पद्धतीने त्यांनी सांगितलं असतं तर अजून बरं झालं असतं. पण गैरसमज निर्माण झाल्याचं तुम्हाला वाटतं त्यामुळे काही प्रमाणात नक्कीच गैरसमज झाले. सुप्रियाताई परत आल्यानंतर त्यांनी लोकांना सांगून तो गैरसमज दूर केला. पण सुरुवातीलाच जर सगळ्यांनी एकत्रित प्रेस कॉन्फरन्स घेतली असते तर एक चांगला संदेश हा विरोधी पक्षातल्या सर्व कार्यकर्त्यांना गेला असता असं मला वाटतं. रोजी तुम्हाला असं वाटत नाही का की वारंवार बघा किती